स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आपला उजवा हात पुढे करायचा आहे, त्याच्यावर बडीशोप दिली, हिरव्या रंगाची जी बडीशोप असते ती दिली आहे। हे सगळे तेजपत्ता, लवंग, बडीशोप ही जी मसाल्याची पदार्थ आहे हे निगेटिव्हिटी जाण्यासाठी अतिशय प्रभावी असतात। उजव्या हातात घेतली, आपल्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज फिरवायचे। ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः, 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 ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः। डोळे बंद ठेवायचे, असा विचार करायचा की हवन कुंड प्रज्वलित आहे, त्याच्यामध्ये ही बडीशोप आपण फेकून दिली आहे। हात झटकायचे, परत मठामध्ये यायचंय, हातपाय धुवायचे आणि आपल्या जागेवर बसायचे। घरात कधी वाटलं की डोळे बंद ठेवायचे, चिडचिड होते, काही प्रॉब्लेम आहे तर हा उपाय नक्की करायचा। माझ्या डोक्याच्या केसापासून सर्वांचे डोळे बंद, माझ्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीराचा प्रत्येक भाग रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स, शांत शांत शांत। माझ्या डोक्यात, मेंदूत काही त्रास असतात, आजकाल ट्यूमर वाढले आहे, सतत डोकेदुखी, महिलांना हा त्रास अतिशय जास्त असतो। माझ्या डोक्यातले, माझ्या डोळ्यांचे, सर्दी, खोकला, घशाशी संबंधित सर्व आजार, सर्व त्रास आज इथे निघून 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 जात आहे। मी बसली कुठे, जिथे हजारो गुरुचरित्र, कोट्यावधी नामजप झालेला आहे, अशा भूमीमध्ये बसली आहे। सगळी निगेटिव्हिटी निघून जात आहे, निघून जात आहे, निघून जात आहे। ब्रेस्ट कॅन्सर, पोटाचे कॅन्सर, माझे छातीत, पोटात, पाठीचा मणका, कमरेचे जे आजार आहेत ते सगळे निघून 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 जात आहे। मी नेहमी सांगते की मणका हा आपला आधारस्तंभ असतो आणि जेव्हा मी मानसिक त्रासात असते, सगळे त्रास त्या मणक्यात येतात आणि पाठदुखी, मणक्याचे प्रॉब्लेम्स चालू होतात। त्यामुळे माझे शारीरिक आणि मानसिक सगळे त्रास निघून जात आहे। माझी कंबर, मांड्या, गुडघे, पाय, पोटऱ्या, तळवे, स्त्रियांचा हा भाग दिवसभर उभ्या असतात, पुरुषही कष्ट करतात, हा भाग शरीराचा जास्त दुखत असतो आणि त्याला रक्तप्रवाह कमी होत असतो। त्यामुळे माझा कमरेखालचा जो भाग आहे, पायांच्या टाचांपर्यंत, त्यातले सगळे त्रास, माझ्या अंगठ्यातलं काळ्या रंगाचं पाणी निघून जात आहे आणि सगळे त्रास निघून जाऊन माझं केसापासून पायाच्या नखापर्यंतचं संपूर्ण शरीर हे आरोग्यपूर्ण होत आहे, चांगलं होत आहे। विचार करायचा आहे, या छतावरती स्वामी, भले मोठे स्वामी आहे, ते आशीर्वाद देत आहे। तो आशीर्वाद कसा आहे, त्यांच्या हातातून पांढऱ्या रंगाचा प्रकाश माझ्या डोक्यामध्ये जात आहे, डोक्यापासून पायापर्यंत हा प्रकाश अखंड माझ्या शरीरात आहे। जिथे प्रकाश आहे, देव म्हणजे काय आहे, प्रकाश आहे। आपण देवांचे फोटो जर बघितले तर देवांच्या मागे प्रकाश असतो, हा प्रकाश माझ्या संपूर्ण शरीरात पसरून माझं शरीर तेजस्वी, फक्त शरीराने नाही, मी मनाने, बुद्धीने, आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मी सुदृढ झाली आहे, असा विचार करायचा आहे। मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, मी आरोग्यपूर्ण आहे। देवाने ज्या परिस्थितीत मला ठेवलं आहे त्या परिस्थितीत मी आनंदी आहे, मी आनंदी आहे, मी आनंदी आहे। डोळे बंद ठेवायचे। शिवरात्रीला अवघे 7 दिवस, आजचा दिवस सोडला तर 7 दिवस शिल्लक राहिले। मागच्या वेळेस आपण जशी मानस पूजा केली होती, विचार करायचा आहे, माझ्या समोर मी एकटी मठात बसली आहे आणि एक मोठं चांदीची एक चौरंग ठेवलेला आहे आणि त्या चौरंगावर एक भलं मोठं शिवलिंग आहे। शिवरात्र जवळ आलेली आहे, त्या शिवपिंडीची मी पूजा करणार आहे। जीवा शिवाची भेट, आपल्या आतमध्ये जे तत्व आहे ते शिव तत्व आहे। हा जन्म म्हणजे जीव आणि त्याला भेटायचे म्हणजे शिव, ही भेट घडवणारी ही रात्र आहे। 7 दिवस आहे, 7 पायऱ्या आहेत, 7 चक्र आहे,
मूलाधारापासून मला सहस्र चक्रापर्यंत जायचंय. ही जर्नी म्हणजे शिवरात्रीमध्ये आपल्याला शिवाचं दर्शन होणार आहे. मग तो प्रवास कसा करायचा? शिवाला तुमचा भाव महत्वाचा आहे. डोळे बंद केलेले आहे. एक सोन्याचं पात्र आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे. मी शिवावर अभिषेक करत आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भस्म घेतलेलं आहे. शिवाला भस्म अतिशय प्रिय आहे. मी शिवपिंडीवर भस्म दोन्ही हातामध्ये घेऊन छान एखाद्या बाळाला कशी अंघोळ घालतात त्या पद्धतीने मी भस्म सोडत आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. उसाचा रस घेतलेला आहे. शिव हे अभिषेक प्रिय आहे. उसाचा रस मी एका सोन्याच्या पात्रात घेतलाय आणि त्याची धार लावलेली आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. केळी, चिकू, आंबा, पेरू अशी विविध फळं घेतलेली आहे. त्याचा ज्यूस बनवला आहे आणि शिवपिंडीवर अर्पण करत आहे. माझीच दृष्टी ह्या शिवपिंडीला, माझ्या शिवाला लागू नये, अतिशय सुंदर दृश्य दिसत आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नारळाचं पाणी काढायचं आहे शहाळ्याचं आणि ते शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एका पात्रामध्ये साधं पाणी घेतलंय आणि केशराची डबी त्यात मी टाकली आहे आणि केशराचं पाणी बनवलं आहे आणि त्याची धार शिवपिंडीवर धरली आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता गंगाजल घातले आहे आणि त्या पूर्ण शिवपिंडीला मी स्वच्छ धुवून घेत आहे. कोणीतरी पाणी घालत आहे आणि माझ्या कुटुंबातले सर्व सदस्य तिथं बसले आणि आम्ही सर्व ती शिवपिंड स्वच्छ 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 करत आहोत. शिवपिंड अतिशय सुंदर दिसत आहे. भस्म घेतला आहे, तिन्ही बोटाला भस्म लावलेला आहे आणि त्या शिवपिंडीवर हे भस्म मी लावत आहे. चंदन उगळलं आहे, त्याची गोळी घेतली आहे आणि मध्यभागी ही चंदनाची गोळी लावत आहे. धूप लावलेला आहे. कर्पूर गौरम, कापूर अतिशय प्रिय शिवपिंडीला, शिवतत्वाला, त्यामुळे कापराची आरती ओवाळायची आहे. पंचारतीने मी आरती ओवाळत आहे. शंख, त्याचा आवाज नाद येत आहे. सर्वत्र पांढरा धूर झाला आहे आणि मी शिवाची आरती ओवाळत आहे. बेलाची पानं धुवून स्वच्छ ठेवली आहे. एक एक बेलाचं पान मी वाहत आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अखंड बेलाची पानं वाहत राहायची आहे. एक बेलाचं पान अर्पण केल्यानंतर 3 जन्माची पाप नष्ट होतात. एवढं पुण्य एका बेलाच्या पानाने आहे. अखंड आजपासून संकल्प करायचा आहे, येणाऱ्या शिवरात्रीपासून माझ्या घरातल्या शिवपिंडीला मी रोज एक बेलाचं पान अर्पण करेन. कधी मिळालं नाही तर तेच बेलाचं पान घ्यायचं आहे, बुडवायचे पाण्यामध्ये आणि तेच पुन्हा आपण अर्पण करू शकतो. एखाद्या मंदिरात गेलं, बेलपत्र नाही नेलंय, तिथे शिवपिंडीवर जे पान वाहिलंय तेच घ्यायचं, पाण्यानं धुवायचं आणि तेच अर्पण करायचे. अखंड बेलपत्र अर्पण करायचे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सर्व पूजा झालेली आहे. आता मांडी घालून देवासमोर बसायचंय. बाजूला खिरेचा नैवेद्य ठेवलाय. शिवतत्वाला खीर अतिशय प्रिय आहे. त्या खिरीचा नैवेद्य शिवाला द्यायचा आहे. एका ग्लासमध्ये गंगाजल भरलेला आहे, त्यात तुळशीची पानं घातली आहे. ते पाणी शिवाला प्यायला द्यायचं आहे. मांडी घालायचं आहे आणि परत डोळे बंद केलेल्या अवस्थेत डोळे बंद करायचे आणि ती शिवपिंड एकदा पूर्ण नजर भरून बघायची आणि डोळे बंद करायचे आणि प्रयत्न करायचा आहे की आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये ती शिवपिंड दिसते आणि आतमध्ये अखंड
शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर, शिव शंकर शंभो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। मी ध्यानातच डोळे उघडले, खरोखर डोळे उघडायचे नाहीये, आणि डोळे उघडून बघते तर जिथे शिवपिंड होती ती शिवपिंड तिथे नाही। साक्षात स्वामी मांडी घालून बसलेले आहे, माझे गुरु माझ्या समोर बसलेले आहे। त्यांना नमस्कार करायचा आहे, त्यांना प्रार्थना करायची। इतके दिवस मी भेद करत होते की शिव वेगळे आहे आणि स्वामी वेगळे आहेत, तुम्हीच स्वामी आहात आणि तुम्हीच शिव आहात। नमस्कार करून प्रार्थना करायचं आहे, माझा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, आर्थिक विकास होऊ द्या। जन्मानुजन्म ही शिवपूजा माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या वंशामध्ये राहू। गुरु म्हणून तुम्हीच मला मिळवू देत, अशी प्रार्थना करायची। ही सगळी मानस पूजा करत असताना काही चुकलं असेल तर मनापासून क्षमा मागायची। एक जाणवत जोड ठेवलेला आहे, शिव हे ब्राह्मण आहेत, त्यांच्या शिवपिंडीवर ते जानवं अर्पण करायचं आहे, धोत्र्याचं फूल आणि बेलाचं फळ अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचे। दोन्ही हात एकमेकावर घासायचे आहेत आणि चेहऱ्यावरनं फिरवायचे। शिवोहम शिवोहम चिदानंद रूपम शिवोहम। झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करायची।